राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीजर प्रदर्शित। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर हवं, सत्तेवर नको। मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंचा भाजपवर निशाणा। 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात मुलाखत होणार प्रदर्शित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज मुलाखत। अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ करणार प्रश्नांची सरबत्ती। भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। प्रचार गीतामध्ये भगवा हा शब्द असल्यानं आक्षेप। निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका। पिंपरीमध्ये 40,000 कोटींची कामं कुठं झाली दाखवा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर पुन्हा निशाणा। भाजपच्या काळात पिंपरी पालिका कर्जात बुडाल्याचा आरोप। काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आज पहाटे निधन। पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील विधानावरून लातूरकर आक्रमक। लातूरमधील संघटनांकडून बंदची हाक, मात्र लातूर बंद करू नये अमित देशमुखांचं आवाहन। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। खासदार शाहू महाराज छत्रपतींसह आमदार सतेज पाटलांची उपस्थिती। 15 जानेवारी काँग्रेसचं भारी नवी टॅगलाईन। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। अजित पवारांचा ठाण्यामध्ये उमेदवार आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा। नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीमध्ये दुपटीनं वाढ। माजी महापौर आणि भाजप उमेदवार माया येवणातेंची संपत्ती 2 कोटींहून 4 कोटी 6 लाखांवर, तर प्रभाग क्रमांक 10 क च्या उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58 कोटी 13 लाख रुपये। श्वसनाच्या त्रासामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल। थंडी आणि प्रदूषणामुळे श्वसन नलिकेशी संबंधित समस्या। सोनिया यांची प्रकृती ठीक असल्याची